नमस्कार मित्रांनो, TCS सोपी नवं माय, कचकाटून अभ्यास करावा लागते. तर आजच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी घेऊन आलेलो आहे सन 2023 मधली DMR समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय या परीक्षेत दरम्यान घेण्यात आलेले प्रश्न. चला तर आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत 2023 पदभरती प्रश्न MQC पॅटर्न. तुमच्या समोर आता 2023 मधले DMRच्या परीक्षेमध्ये TCSने विचारलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आणि त्यांची उत्तरे. बघा, आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते नैसर्गिक संकट मानले जात नाही? प्रश्न नीट वाचून घ्यायचा आहे, त्याच्यानंतरच उत्तर हे क्लिक करायचं आहे, नाहीतर गडबडीमध्ये आपण लगेच क्लिक करून सेव्ह करून सबमिट करू नये. तर याचं उत्तर आहे बघा, विमान आपत्ती. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कशाला सामाजिक धोरणाच्या निर्मितीतील अभिकर्ता म्हणून ग्राह्य धरले जात नाही? बघा, त्याचं योग्य उत्तर आहे योजनेशी संबंधित नसलेली कागदपत्रे. प्रश्न क्रमांक 3 बघा, NASW ही आचारसंहिता सामाजिक कार्यकर्त्यांचे त्यांचे वर्तन आणि महत्त्वपूर्ण हेतू साध्य करण्याच्या हेतूने मार्गदर्शन करणारी काही मूल्य, तत्त्वे आणि मानके निश्चित करते. खालीलपैकी कोणता एक हेतू त्यापैकी नाही? त्याचं योग्य उत्तर बघा, वैयक्तिक जबाबदाऱ्या जेव्हा परस्परविरोधी होतात तेव्हा ही संहिता विविध लोकांना संबंधित विचारसरणी निश्चित करण्यात मदत करते. मरी जी रॉस यांनी समुदाय संघटनेला मार्गदर्शन करण्यासाठी 13 तत्वांचा एक विस्तृत संच विकसित केला आहे. त्या खालीलपैकी कोणते तत्व यापैकी नाही? बघा, याचं योग्य उत्तर 1 नंबरचं आहे, संघटनेच्या कार्यक्रमात भावनारहित विषय असलेले काही कार्यक्रम समाविष्ट करायला हवेत. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते आधुनिक समाजाची व्याख्या करू शकणाऱ्या वैशिष्ट्यापैकी एक नाही? बघा, त्याचं योग्य उत्तर आहे तंत्रज्ञानावर कमी अवलंबित्व. पुढील प्रश्न पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वन ऑफ द मॉडेल्स ऑफ द सोशल पॉलिसी? म्हणजेच काय, तर खालीलपैकी कोणते सामाजिक धोरणाच्या मॉडेलपैकी एक नाही? बघा, ऑप्शन नंबर सोशल जस्टिस अँड मॉडेल याचं योग्य उत्तर आहे सामाजिक न्याय पद्धती. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते सामाजिक विविधानाचे उद्दिष्ट नाही? बघा, सर्वात जास्त प्रश्न उद्दिष्ट नाही असा प्रश्न विचारलेला आहे. आपण पाठीमागच्या PPT मध्ये पाहिलेले असे बरेचसे प्रश्न आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला कोणतेही गट नसणारा गट असे बरेचसे प्रश्न आपण पाठीमागच्या स्लाइडमध्ये घेतलेले आहेत. बघा, याचं योग्य उत्तर आहे प्रश्न ऑप्शन क्रमांक 3, सामाजिक विषमतेला प्रोत्साहन देणे. पुढील प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागात लोकसेवा आयोगाचा उल्लेख आहे? बघा, भाग 4. पुढील प्रश्न पहा, अल्बर्ट बांडुरा यांनी खालीलपैकी कशाची व्याख्या अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी आवश्यक असलेले वर्तन करण्याच्या एखाद्या क्षमतेबद्दल एखादा विश्वास अशी केलेली आहे? त्याचं योग्य उत्तर बघा, ऑप्शन नंबर 2. पुढील प्रश्न, 1879 मध्ये दुसऱ्या अँग्लो अफगाण युद्धानंतर खालीलपैकी कोणत्या करारावर स्वाक्षरी झालेली आहे? बघा, ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे गडमकचा तह याचं योग्य उत्तर आहे. आपण PPT क्रमांक 2 मध्ये बरेचसे असे प्रश्न पाहिले आहे की अमेरिका, जर्मनी, चीन ह्यामध्ये समाजकार्यामध्ये प्रथमतः कोणी कार्य केले?
असे बरेचसे प्रश्न आपण PPT नंबर 2 मध्ये पाहिलेले आहे. सर्वांनी ती PPT पाहून घ्यावी. प्रश्न पुढील बघा. IFSW चे विस्तारित रूप काय आहे? बघा, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सोशल वर्कर्स याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न पुढील बघा. खालीलपैकी कोणाचे स्मरण हे गट गतिविज्ञान ग्रुप डायग्नोस्टिक ही संज्ञा तयार करण्यासाठी आणि वैयक्तिक बदलाचे प्रतिमान मांडण्यासाठी केले जाते, ते अनेक अध्यापनासाठी एक पायरी ठरलेले आहे. बघा, याचं 4 नंबरचं ऑप्शन आहे योग्य उत्तर, कर्ट लेविन. प्रश्न बघा पुढचा. Which of the following is not a core value? The social work is identify the NASW. म्हणजेच काय तर खालीलपैकी कोणते NASW ने ओळखल्याप्रमाणे सामाजिक कार्याचे मूल्य नाहीत? बघा, याच्यातलं योग्य उत्तर आहे धर्मदाय म्हणजे चॅरिटी. प्रश्न पुढील पहा. खालीलपैकी कोणी निर्णयास संबोधित करणारा गट कार्याचा एकाधिक अनुक्रम प्रतिमान मल्टिपल सिक्वेन्स मॉडेल प्रस्तावित केला आहे? ऑप्शन नंबर 3 पहा, मार्शल स्कॉट पूल याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर ॲज ऑन ऑफ द फेस ऑफ द केसवर्क प्रोसेस? म्हणजेच काय तर खालीलपैकी कोणता केसवर्कर प्रक्रियेचा टप्प्यामध्ये एक मानला जात नाही? बघा, सर्व प्रश्न जे आहेत ते मानला जात नाही असे विचारलेले आहेत. तर बघा, याच्यातलं योग्य उत्तर नॉर्मिंग. संशोधनाची खालीलपैकी कोणती पद्धत जाणीवपूर्वकरित्या बदल घडवून आणण्यावर केंद्रित असते आणि ती संशोधनाने सुरू होणाऱ्या व संपणाऱ्या चक्राची मालिका असते आणि त्यात बदल घडवून आणण्यासाठी नियोजन कृती समाविष्ट असते? बघा, ऑप्शन नंबर 2 कृती संशोधन हेच योग्य उत्तर आहे. प्रश्न पुढील बघा. गुणात्मक संशोधनामध्ये एक भिन्न वैचारिक चौकटीचे अनुसरण केले जाते, ज्यात काही घटक विचारले घेतले जातात. खालीलपैकी कोणता घटक यापैकी नाही? बघा, ऑप्शन नंबर 1 आधार सामग्रीचे प्रमाणीकरण याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न पुढील पहा. कार्यस्थळातील आणि जीवनातील मौल्यवान उद्दिष्टे साध्य करण्यातील यश हे मुख्यत्वे बुद्धिमत्ता गुणांकामुळे IQ नव्हे तर भावनिक बुद्धिमत्तेमुळे साध्य होते, असा युक्तिवाद खालीलपैकी कोणी मांडला आहे? बघा, त्याचं योग्य उत्तर आहे डॅनियल गोलमन. प्रश्न बघा पुढील. अध्यापनाचा ज्या प्रकारात एक तटस्थ उद्दीपक मूलतः दुसऱ्या उद्दीपकाद्वारे उत्तेजित केलेल्या प्रतिक्रिया निर्माण करण्याची क्षमता प्राप्त करतो, अशी खालीलपैकी कशाची व्याख्या केली जाते? बघा, ऑप्शन नंबर 2 याचं योग्य उत्तर शास्त्रीय अभिसंधान. पुढील प्रश्न पहा. एलन टॉरेन 1968 यांच्या मते सामाजिक चळवळीची 3 महत्त्वाची कार्य खालीलपैकी कोणते कार्य यापैकी नाही? 3 कार्यापैकी यापैकी कोणती एक कार्य नाही? बघा, ऑप्शन नंबर 2 सापेक्ष वंचन हे यापैकी कार्य नाही. प्रश्न पुढील पहा. सामाजिक विपणाची
तत्त्वे 5P मध्ये मांडली जाऊ शकतात. खालीलपैकी कोणते त्यापैकी एक नाही? बघा ऑप्शन नंबर 3 प्रिव्हेशन म्हणजे प्रतिबंधक याचं योग्य उत्तर आहे. बघा पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वन टेक की गोल्स ऑफ द अडॉप्टिंग कम्युनिटी मॉडेल ऑफ डिस्टन्स मेंटल हेल्थ अँड सायकोसोशल केअर. म्हणजेच काय तर आपत्ती मानसिक आरोग्य आणि मानसिक सामाजिक काळजीची सामुदायिक मॉडेलच्या अवलंब करण्याच्या प्रमुख उद्दिष्टापैकी खालीलपैकी एक कोणते गट नाही? बघा याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 टू डिसेबल सोशल सपोर्ट नेटवर्क्स इन द अफेक्ट एरिया. म्हणजेच काय तर प्रभावित भागात सामाजिक समर्थन नेटवर्क असक्षम करणे. प्रश्न पुढचा पहा, हु among the following have give the 5 factor model of the personality. बघा म्हणजे काय म्हणतात, खालीलपैकी कोणी व्यक्तिमत्वाचे 5 घटक मॉडेल दिलेले आहे? ऑप्शन नंबर 2 MC केअर अँड कोस्टा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न पुढील पहा, which of the following is not one the step in qualitative research. म्हणजे काय तर खालीलपैकी कोणते गुणात्मक संशोधनातील पायऱ्यापैकी एक पायरी नाही? बघा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ऑब्जेक्टिफाइंग द रिस्पॉन्स. म्हणजे काय प्रतिसादकर्त्यांना आक्षेपार्ह ठरवणे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न पुढील पहा, डॅन हॅम यांनी 1958 साली समुदाय संघटनेच्या 28 तत्वांचा एक संच सुचवला. त्यांचे वर्गीकरण 7 शीर्षकांतर्गत विस्तृतपणे केले गेले आहे. खालीलपैकी कोणते त्यापैकी एक शीर्षक नाही? बघा ऑप्शन नंबर 4 म्हणजे जाहिरात. पुढील प्रश्न पहा, याचं मराठीमध्ये तुम्हाला रूपांतर सांगतो. अजेंडा 21 हा 900 पानांचा दस्तावेज आहे जो शाश्वत विकासाच्या 3 स्तंभांना बळकटी देण्यासाठी 4 क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतो. खालीलपैकी कोणते क्षेत्र त्यापैकी एक नाही? बघा त्याचं उत्तर आहे मिरर ग्रुप म्हणजे लहान ग्रुप. पुढील प्रश्न पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वन ऑफ द इंडिकेटर ऑफ ग्रुप डेव्हलपमेंट. म्हणजे काय तर खालीलपैकी कोणते गट विकासाचे निर्देशक नाही? बघा याचा ऑप्शन नंबर 1 लो लेवल ऑफ द पार्टिसिपेंट सहभागाची कमी पातळी. बघा पुढचा प्रश्न, दिलेल्या घटनेची सद्यस्थिती आणि विद्यमान परिस्थिती किंवा नातेसंबंध प्रचलित पद्धती वर्तमान विश्वास दृष्टिकोन किंवा वर्तणूक आणि चालू प्रक्रिया यांचे परिणाम तसेच विकसनशील प्रवृत्ती यांच्याशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी खालीलपैकी काय संकल्पित केले गेले आहे? बघा ऑप्शन नंबर 3 याचं योग्य उत्तर आहे वर्णनात्मक संशोधन अभ्यास. प्रश्न बघा तुमच्या समोर आहे, याचं मराठीत रूपांतर सांगतो मी. गट कार्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात सामाजिक गट कार्यकर्त्याने काही विशिष्ट क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. या टप्प्यात खालीलपैकी कोणते क्षेत्र महत्त्वाचे नाही? बघा ऑप्शन नंबर 3 याचं योग्य उत्तर आहे गटाच्या अनुभवांचा आढावा घेणे आणि वेळेपणाच्या भावनांना तोंड देणे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न बघा पुढचा, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार राज्याने
लोकांच्या कल्याणासाठी सामाजिक व्यवस्था निर्माण करावी. बघा याचं योग्य उत्तर आहे आर्टिकल 38 नुसार. मरेजी रॉस यांनी सामुदायिक संघटनेला मार्गदर्शक करण्यासाठी 13 तत्वांचा एक विस्तृत संच विकसित केलेला आहे. त्यापैकी एक तत्व नाही. बघा ऑप्शन नंबर 1 त्याचं योग्य उत्तर आहे संघटनेच्या कार्यक्रमात भावनारहित विषय असलेले काही कार्यक्रम समाविष्ट करायला हवेत. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते आधुनिक समाजाची व्याख्या करू शकणाऱ्या वैशिष्ट्यापैकी एक नाही. बघा त्याचं योग्य उत्तर तंत्रज्ञानावर कमी अवलंबित्व. त्याच्या पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वन द मॉडेल्स ऑफ द सोशल पॉलिसी. याचं योग्य उत्तर असेल सोशल जस्टिस मॉडेल. म्हणजे काय, खालीलपैकी कोणते सामाजिक धोरणाच्या मॉडेलपैकी एक धोरण नाहीये. म्हणजे काय, सामाजिक न्याय मॉडेल. बघा पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वन द स्टेज ऑफ ग्रुप डेव्हलपमेंट हॅज गिवन बाय H.B. ट्रेकर. याचं उत्तर बघा ऑप्शन नंबर 3. म्हणजे काय म्हणते, HBने दिलेल्या गट विकासाच्या टप्प्यापैकी खालीलपैकी कोणता टप्पा नाही. बघा मित्रांनो, एवढे अवघड प्रश्न TCS विचारत आहे. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये बरेचसे जे प्रश्न पाहिले आपण, तर ते प्रश्न कोणते नाही असेच आहेत. म्हणजे तुम्हाला जेवढा अभ्यास करायचा आहे तेवढा डीपली अभ्यास करावा लागेल. म्हणजे आहेत काय हे विचारलं नाहीये, काय नाहीये हे विचारण्यात जास्त त्यांनी भर दिलेला आहे. तसेच मागच्या PPTमध्ये असे बरेचसे प्रश्न मी PPTमध्ये घेतले आहेत. तरी आपण जर मागील व्हिडिओ पाहिले नसतील तर मागील व्हिडिओ पहा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा परीक्षेमध्ये जाणवेल. बघा पुढचा प्रश्न. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अप्रोच टुवर्ड सोशल डेव्हलपमेंट. म्हणजेच काय, खालीलपैकी कोणता सामाजिक विकासाचा दृष्टिकोन नाही. बघा डेव्हलपमेंट ऑफ द मिडल याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते सामाजिक विविधनाचे उद्दिष्ट नाही. बघा ऑप्शन नंबर 3 सामाजिक विषमतेला प्रोत्साहन देणे. पुढील प्रश्न बघा. आपत्ती आल्यानंतर खालीलपैकी कोणते मानसिक आणि सामाजिक परिणाम दिसून येत नाहीत. ऑप्शन नंबर 1 कामगिरीबद्ध वृद्धी. प्रश्न बघा तुमच्या समोर. खालीलपैकी कोणता व्यवस्थापनाच्या घटकापैकी एक घटक मानला जात नाही. बघा ऑप्शन 2 भावना हा घटक मानला जात नाही. प्रश्न बघा तुमच्या समोर. समाजशास्त्राच्या मते सध्या विकसित सामाजिक सांस्कृतिक परिणाम भर देणे आवश्यक आहे. खालीलपैकी काय सामाजिक विकासामध्ये समाविष्ट नाही. ऑप्शन नंबर 4 आर्थिक सामाजिक राजकीय अशी विविध संसाधने आणि संधी ज्यांच्या उपलब्धतेतील विषमता जास्त वाढवते. प्रश्न बघा तुमच्या समोर. व्यक्ती कार्यतंत्रात 3 प्रकारचा हस्तक्षेप असू शकतो. खालीलपैकी कोणता त्या हस्तक्षेप प्रकारापैकी एक नाही. बघा त्याचं योग्य उत्तर आहे संवाद. तर धन्यवाद मित्रांनो. हे होते मागील 2 वर्षापूर्वी 2023 मधील DMRने घेण्यात आलेल्या समाजसेवा अधीक्षक या पदाच्या प्रश्न. नक्कीच आपल्याला याचा फायदा पुढील जी परीक्षा आपण देणार आहात या परीक्षेमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय नको याचं थोडंसं ज्ञान या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळेल अशी आशा व्यक्त करतो. नक्कीच तुम्हाला असा व्हिडिओ जर परत पाहायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक
शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.